तर विद्यार्थी मित्र हो, आज मी आपल्यासमोर भारतीय ज्ञान परंपरा एक परिचय या संदर्भात थोडंसं विवेचन मांडणार आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 म्हणजेच राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे सध्या भारतात लागू झालेलं आहे आणि त्या कमिशनच्या ज्या काही रिकमेंडेशन्स आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं एक रिकमेंडेशन म्हणजे आपल्या सर्वच विद्यापीठामध्ये जे जे काही उच्च शिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून जातं किंवा उपलब्ध करून दिलं जातं त्यामध्ये भारतीय ज्ञान परंपरा हा एक विषय असावा असा आग्रह त्या ठिकाणी धरलेला आहे आणि त्याला अनुसरून आपल्या विद्यापीठानं तो विषय आपल्यासमोर प्रस्तुत केलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे या ठिकाणी मी आपल्यासमोर भारतीय ज्ञान परंपरा एक परिचय या संदर्भात एक विवेचन सादर करणार आहे. खरं तर आपण पूर्वीही चर्चा केली तर या ठिकाणी एक गोष्ट सुरुवातीला तुम्हाला समजून घेणं क्रमप्राप्त आहे की भारतीय ज्ञान प्रणाली किंवा भारतीय ज्ञान परंपरा म्हणजे खऱ्या अर्थानं भारताच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि वैज्ञानिक ज्ञानाची ही एक अद्वितीय परंपरा आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. प्रामुख्यानं या प्रणालीमध्ये किंवा ज्ञान परंपरेमध्ये अगदी प्राचीन काळापासून विविध प्रकारच्या विषयांचा, विविध प्रकारच्या क्षेत्रांचा, विविध प्रकारच्या शास्त्रांचं ज्ञान, तत्वज्ञान आणि परंपरांचा समावेश त्या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मग ढोबळमनानं जर समजा आपण भारतीय ज्ञान परंपरा या विषयाकडे पाहिलं तर याची काही प्रमुख वैशिष्ट्ये आपल्यासमोर येतात. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडे उपलब्ध असणारं प्राचीन साहित्य किंवा प्राचीन वाङ्मय. आता प्राचीन साहित्य किंवा वाङ्मय म्हटलं की साहजिकच ते आजच्या ह्या आधुनिक भाषांमध्ये उपलब्ध नसणार. त्या काळात उपलब्ध असणाऱ्या ज्या भाषा होत्या, मग संस्कृत असेल, पाली असेल किंवा ज्या काही प्राचीन भाषा भारतातल्या विविध प्रांतांमध्ये आपण बघू शकतो, मग ती तमिळ, तेलुगूसारख्या पण भाषा असतील, तर ह्या भाषांमध्ये हे ज्ञान दडलेलं आहे. आणि सर्वकष जर आपण विचार केला तर भारतीय ज्ञान परंपरेचा मूलभूत पाया जर आपल्याला कुठं पाहायला मिळत असेल तर तो भारतीय ज्ञान आणि विज्ञान याशी निगडीत जे वाङ्मय किंवा साहित्य प्राचीन काळापासून आजतागायत विविध रूपात आपल्याकडे आपल्याला बघायला मिळतं त्यातच ते दडलेलं आहे. मग ज्या ज्या वेळेला आपण प्राचीन ज्ञान परंपरेचं वाङ्मय हा शब्द प्रयोग करतो, मग ते वाङ्मय किंवा ते साहित्य म्हणजे काय हे देखील तुम्हाला समजून घेणं क्रमप्राप्त आहे. आता यामध्ये प्रामुख्यानं आपण वेद, तुम्हाला माहीत असेल एकूण आपल्याकडे 4 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. म्हणजे या वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये, आरण्यकामध्ये आणि उपवेदांमध्ये आणि मूलतः हे सर्व संस्कृतमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे. कदाचित ज्या वेळेला हे प्रस्तुत केलं गेलं सुरुवातीला ते बोली भाषेमध्ये असावं, नंतर ज्या वेळेला लिखित स्वरूपाची भाषा अस्तित्वात आली तर त्यावेळेला काही ऋषीमुनींनी त्याला काय केलं, लिखित स्वरूपामध्ये देखील समोर आणलं. परंतु प्रामुख्यानं हे जे ज्ञान आहे हे
जशा पिढ्या बदलत गेल्या, नवनव्या पिढ्या येत गेल्या, तसतसं हे ज्ञान पुढच्या पुढच्या पिढीला दिलं गेलं आणि त्या पद्धतीनं हे आज आपल्याकडे विविध रूपामध्ये उपलब्ध आहे. मग ह्या सगळ्या गोष्टीचा जेव्हा आपण विचार करतो किंवा ह्या प्राचीन वाङ्मयाचा किंवा साहित्याचा विचार करतो, तर या ग्रंथांमध्ये ब्रह्मा, तत्वज्ञान, धर्म आणि सृष्टी, सृष्टी म्हणजे ही सजीव सृष्टी, या सर्व मूलभूत तत्वांचा तपशीलवार अभ्यास केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून ह्या सर्व ग्रंथांना, जे की सनातन धर्माशी निगडीत आहेत, परंतु या धर्मांमध्ये किंवा ह्या धर्मसाहित्यामध्ये प्रामुख्यानं तुम्हाला तत्वज्ञान, धर्म आणि सृष्टी याचं अतिशय सुंदर मिलाप केलेलं तत्वज्ञान वाचायला मिळेल. त्यानंतर ह्या प्राचीन ज्ञान परंपरेचं दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आयुर्वेद. आता आयुर्वेद म्हटलं की आत्ताच मी म्हटलं की भारतीय ज्ञान परंपरेचा मूलभूत आधार साहित्य आहे, प्राचीन साहित्य आहे. आणि ह्या प्राचीन साहित्यामध्ये सृष्टीचाही अभ्यास केलेला आहे, बरोबर आहे. आणि म्हणून या ठिकाणी दुसरं वैशिष्ट्य माझ्या मतानं असं बनतं, ते म्हणजे आयुर्वेदाचं आपल्याकडे असणारं प्राचीन काळापासून चालत आलेलं ज्ञान. खरं तर मानवाच्या अस्तित्वाचा म्हणजे ह्युमन ॲनाटॉमी, आपलं जे काही शरीर आहे याचा अभ्यास आणि निसर्गातल्या विविध वनस्पतींचा अभ्यास करून तात्कालीन व्यवस्थेमध्ये ह्या ऋषीमुनींनी एक सांगड निर्माण केली आणि मानवाला होणाऱ्या विविध आजारांवरती सजीव सृष्टीतल्याच वनस्पतीचा वापर करून कसं एकंदरीत आपल्याला ती रेमेडी पुरवली जाईल, कशा पद्धतीनं आपला उपचार केला जाईल, हे प्रयत्न प्राचीन काळापासून भारतामध्ये चालत आलेले आहेत. आता यातली काही जी ज्ञात उदाहरणं जी तुम्हाला मला पण आहेत ती सहज देतो. कधी कधी आपल्याला कुठंतरी काहीतरी खर्चटतं, थोडं बहुत लागतं. मला वाटतं आपल्यापैकी छोट्या मोठ्या गोष्टीसाठी प्रत्येकजण एखाद्या वैद्याकडे किंवा डॉक्टरकडे पळत नाही, बरोबर आहे. आपल्या घरामध्ये, आपल्या किचनमध्ये टर्मरिक म्हणजे हळदी पावडर असतं. आपण लगेच काय करतो, ते घेतो, ते लावतो. आणि आपल्याला माहीत आहे की ते अँटीसेप्टिक आहे, बरोबर. ते अँटी ॲलर्जिक पण आहे. म्हणजे ते लावल्यानंतर त्यापासून आपल्याला इजा तर वाढणार नाही, पण झालेली इजा दुरुस्त होईल ह्याची आपल्याला खात्री आहे. म्हणजेच अनादिकालापासून आपल्याकडे हळदीचा वापर हा कशासाठी केला गेलेला आहे, म्हणजे आयुर्वेदिक पद्धतीनं मानवाला जर काही दुखापत झाली आहे की नाही, तर त्यासाठी त्याचा लेप जर करून लावला तर ती जखम बरी होते, हे त्यातून सिद्ध झालेलं आहे. करेक्ट आहे. आता हे जे आजचं जे म्हणजे आधुनिक जे काही तत्त्वज्ञान आहे तुमच्या मेडिकल फील्डमधलं, ज्याला आपण नाही का ॲलोपॅथिक ट्रीटमेंट म्हणतो, ही फार नंतर अशी अगदी आशात आलेली आहे हे 150-200 वर्षामध्ये. पण प्राचीन तत्त्वज्ञान जर म्हटलं तर आपल्याकडे आयुर्वेद तत्त्वज्ञान आपल्याला पाहायला मिळतं. यामध्ये महर्षी पतंजलीचं फार मोठं योगदान आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. मग ह्या आयुर्वेदामध्ये जे की भारतीय वैद्यकीय तत्त्वज्ञानाची ही एक परंपरा आहे, यामध्ये फक्त मानवी शरीराचाच विचार केलेला नाही, तर मानवी मनाचा, मानवी आत्म्याचाही विचार केलेला आहे. आता आधुनिक विज्ञान आत्मा ही संकल्पना मान्य करत नाही, बरोबर आहे. परंतु आपल्या संपूर्ण वैचारिक अधिष्ठानाचा विचार जर केला, ज्याला आपण भारतीय विचारधारा म्हणतो, त्यामध्ये व्यक्तीचा आत्मा हा केंद्रस्थानी आहे आणि तो कधीही नष्ट होत नाही, अशा प्रकारची मान्यता आहे. मानवी शरीर नष्ट होईल, परंतु मानवी आत्मा नष्ट होणार नाही, बरोबर. दुसरी गोष्ट, मानवी मनाचाही वेध घेण्याचा प्रयत्न आपल्या ऋषीमुनींनी प्राचीन काळापासून केलेला आहे. तुम्ही साने गुरुजींबद्दलची एक कथा ऐकलेली असते. एक वेळेला साने गुरुजींची आई, साने गुरुजी लहान असताना त्यांना आंघोळ घालत असते, आहे की नाही, आणि बाजूला थोडंसं पाणी वगैरे सांडलं की तिथं थोडा चिखल होतो किंवा त्यांना असं वाटतं की बा अस्वच्छ आहे. तर त्या ठिकाणी साने गुरुजी बालक वयात असताना तिथं पाय ठेवत नाही. आई विचारते, का बाळ, तू का येत नाहीस? तर बालपणातले साने गुरुजी असं म्हणतात की माझ्या तळपायाला काय लागेल,
घाण लागेल किंवा चिखल लागेल म्हणून मी तिकडं येत नाही. त्यावेळेला त्यांच्या आईचं उत्तर इतकं समर्पक होतं. त्यावेळेला साने गुरुजीच्या आई त्या बालक साने गुरुजीला काय म्हणतात, बाळा जसा तळपायाला घाण लागू नये म्हणून जपतोस ना, तशी मनाला घाण लागू नये म्हणून जप बरं. एक लक्षात घ्या, हा आपल्या संस्काराच्या परंपरेचा भाग आहे. हा आपल्या संस्काराच्या परंपरेचा भाग आहे आणि ही संस्काराची परंपरा भारतामध्ये बघायला मिळते. कारण की आयुर्वेदामध्ये फक्त मानवी शरीराला झालेल्या रोगावर उपचार दिलेले नाहीत, तर तुमच्या मनाला आणि आत्म्यालाही संतुलित ठेवण्याचं काम आयुर्वेदाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. म्हणजे आयुर्वेदाचं तत्वज्ञान तुमचं आरोग्य, तुमच्या रोगांसाठी किंवा होणाऱ्या रोगांसाठीचा प्रतिबंध, झालेल्या रोगाचं व्यवस्थापन आणि निर्मूलन, आणि तसंच तुमचं मन आणि तुमचा आत्मा प्रसन्न कसा राहील यासाठी सर्वकष पद्धतीनं ही जी जीवनशैली आहे ही तुमची पुढं नेण्याचं काम आयुर्वेदशास्त्र करतं. याबद्दल मला काही म्हणजे एकंदरीत शंका वाटत नाही. मुद्दा कळाला तुम्हाला? तर अशा पद्धतीनं आपल्याकडं जे जे प्राचीन ज्ञान आहे, हे प्राचीन ज्ञान मानवी जीवन सुकर कसं करता येईल यासाठी म्हणून हे सर्वांनी अगदी विचारपूर्वक सादर केलेलं आहे आणि एकंदरीत ह्या काळाच्या ओघात ते विकसित होत गेलेलं आहे. त्यानंतर याशीच रिलेटेड एक मुद्दा मी मांडतो, जे की तिसरं वैशिष्ट्य आहे भारतीय ज्ञान परंपरेचं. कारण की आत्ताच मी म्हटलं की मानवी मन आणि मानवी आत्म्याला ॲड्रेस करणारी पॅथी आपल्याकडे होती. आता ह्या आयुर्वेदालाच आणखीन एक जोड दिलेली आहे पुढे, ती म्हणजे योग आणि ध्यान साधनेची. योग, तुम्ही ज्याला योगा योगा म्हणता ना, योग हा शब्द आहे. योग आणि ध्यान साधना. आता मला सांगा, ध्यान साधना कशासाठी? आपलं चित्त, आपलं मन केंद्रित करण्यासाठी. कारण की आपलं मन फार चंचल आहे. सध्या तुम्ही सगळेजण माझ्यासमोर बसलात आहे की नाही, शरीरानं या ठिकाणी आहात आणि असं गृहीत धरतो की मनानं देखील या ठिकाणी आहात. पण एखादं चंचल मन आहे, तुम्ही इथं बसल्या बसल्या अचानकच तुम्हाला वाटलं की आपण फेरफटका घेऊन यावा, खूप छान जोरात पाऊस पडलेला आहे किंवा पडत आहे, कुठंतरी पाणी साचलेलं असेल आणि ते बघून यावं, किंवा जवळच एक धबधबा आहे धबधब्याला जाऊन बघून यावं, किंवा आपला बनशळकीचा तलाव ओव्हरफ्लो झालेला आहे कसं पाणी ओसंडून वाहतं ते बघून यावं. म्हणजे शरीरावर तुम्ही इथं बसलात पण तुमचं मन कुठं भटकतंय? या निसर्गाच्या सानिध्यामध्ये इकडं तिकडं भटकतंय. होऊ शकतं, परंतु ध्यान साधनेच्या माध्यमातून आपल्या मनाला केंद्रित करण्याची क्षमता ह्या योगाच्या आणि ध्यान साधनेच्या माध्यमातून केली जाते. आता योग म्हटलं की विविध प्रकारचे अष्टांग योग आहेत. खरं पाहिलं विविध प्रकारचे योग आहेत, विविध प्रकारची आसनं आहेत. ह्या आसनाच्या माध्यमातून, ह्या योगाच्या माध्यमातून एकंदरीत व्यक्तीच्या जीवनामध्ये शारीरिक, मानसिक आणि आत्मिक तंदुरुस्ती कशी आणता येईल हे तंत्र जर तुम्हाला कुठं शिकायचं असेल तर ते योग आणि ध्यान साधनेच्या माध्यमातून आपण करू शकतो. मग विविध प्रकारची आसनं आताच उल्लेख केला आहे की प्राणायाम असेल, ध्यान साधना असेल, हे खऱ्या अर्थानं आत्मज्ञान आणि मनशुद्धीचं कार्य करतं. हे एकंदरीत प्रयोगाच्या माध्यमातून सिद्ध झालेलं आहे. आपण गेल्या 3-4 वर्षापासून काय करतोय? आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करतो. बरोबर आहे. भारत सरकारच्या आणि जे काही एकंदरीतच सर्वत्र योग साधना जे करतात त्यांच्या सर्वांच्या सांघिक प्रयत्नामुळं आपल्याला हा क्षण आता पाहायला मिळतो. म्हणजे हे याचं तिसरं वैशिष्ट्य. आता भारतीय ज्ञान परंपरेचं मी चौथं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. चौथं वैशिष्ट्य असं आहे ते म्हणजे वास्तुशास्त्र आणि रचनाशास्त्र. काय ते? वास्तुशास्त्र आणि रचनाशास्त्र. आता लक्षात घ्या, आज तर ठीक आहे आपण आधुनिक युगात आहोत, आपल्याकडे कम्प्युटर्स आहेत, लॅपटॉप्स आहेत, पामटॉप्स आहेत, डिजिटल टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स झालेली आहे. बरोबर. आपण हवं त्या पद्धतीनं किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमचं बरंचसं काम करून टाकायला. पण तुम्ही आत्तापासून 4000 वर्षापूर्वी, 5000 वर्षापूर्वी, 3000 वर्षापूर्वीचा विचार करा बरं. ज्या काळामध्ये हे तत्त्वज्ञान होतं का? त्या काळामध्ये हे तंत्रज्ञान होतं का? आजचे लॅपटॉप, कम्प्युटर किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स होतं का? नाही. पण तुम्ही जर समजा
सिंधू संस्कृतीच्या कालखंडामध्ये जी नगरं आपल्याला सापडली किंवा हरप्पा संस्कृतीची जी शहरं किंवा नगरं आपल्याला सापडली, त्याची रचना पाहाल तर तुम्ही दैदिप्यमान व्हाल ते सगळं पाहिल्यानंतर. इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही आजही ती माहिती बघू शकता. ज्या ज्या वेळेला जमिनीखाली दडलेली ही जी शहरं सापडली आपल्याला, ती नगर रचना बघा. त्या ठिकाणी सर्वांच्या घराची, जशी चंदीगडला तुम्ही जाल तर भारतातलं पहिलं सिस्टमॅटिकली प्लॅन्ड शहर म्हणजे चंदीगड. जशी चंदीगड शहराची रचना करण्यात आली तशीच सुयोग्य पद्धतीचं रचनेचं एकंदरीत जर आपल्याला एक स्वरूप पाहायचं असेल तर तुम्ही ते पहा. त्या ठिकाणी घराची रचना कशी आहे, घरामध्ये पाण्याची व्यवस्था कशी केलेली आहे, सांघिक स्वरूपात स्नान करण्यासाठी स्नानगृह, ज्याला आजकाल आपण नाही स्विमिंग पूल म्हणतो, तशा प्रकारची रचना कशी केलेली आहे, सांडपाण्याचं व्यवस्थापन कसं केलेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी किती हजार वर्षापूर्वी, मी आजचं कालचं परवाचं सांगत नाही आहे. आता सगळीकडे सध्या महाराष्ट्रात काय किंवा जवळपास या 5-7 राज्यांमध्ये प्रचंड पाऊस पडायला. सध्या देखील बघा पावसाची धार कशी आहे. दीज आर द टोरेंट्स ऑफ रेन, आहे की नाही. तुम्ही जर अगदी 1-2 दिवसातली चित्र पाहिली, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, सर्वदूर पाऊस पडतोय. आणि कदाचित कुठंतरी आपलं रचनाशास्त्र चुकलं, म्हणजे आपलं रचनाशास्त्र चुकलं नाही, त्याची अंमलबजावणी आपल्याकडून चुकली म्हणून अनेक ठिकाणी पाणी तुंबतंय. आज ओढे राहिले नाही आपण ठेवले नाही, तलाव राहिले नाही आपण त्याच्यावर कब्जे केले, नद्या राहिल्या नाही त्याचेही जे बेसिन्स किंवा पात्र आहेत ते आपण सपाट करून टाकले. मग मला सांगा, नैसर्गिक पद्धतीनं जी निसर्गानं रचना केलेली आहे की बरोबर उताराच्या दिशेनं पाणी सहज वाहत जातं आणि कुठंही स्टॅग्नेशन होत नाही, ही जी रचना आहे ती रचना आपण बिमोडीस आणली. गावानं पांदी राहिली का मला सांगा. आता पांद्यावर काय झालेत, आता मोठमोठे रस्ते तयार झाले. मग मला सांगा पाणी पास होईल कुठं. तर म्हणजे अशा पद्धतीनं निसर्गानं जी काही रचना संपूर्ण पृथ्वीतलाची केलेली आहे त्याला आपण विकासाच्या माध्यमातून काही ना काही बदल करत गेलो आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. बरोबर. आजच तुम्ही टी व्हीवर सकाळी सकाळी बघितलं मी की हिंगोलीला प्रचंड पाणी आलं, प्रचंड पाऊस झाला आणि 1-2 नगरं चक्क असे 5-6 फुटापर्यंत पाणी जमल एवढे बुडाले. म्हणजे या ठिकाणी कुठंतरी नगर रचनाकारांची चूक झालेली आहे की नाही. वॉटर मॅनेजमेंट चुकलेलं आहे, ड्रेनेज मॅनेजमेंट चुकलेलं आहे. परंतु तुम्ही जर समजा भारतीय ज्ञान परंपरेमध्ये जितकं अनादिकालात जाल, मग ती सिंधू संस्कृती असो, मोहनजोदडो संस्कृती असो किंवा त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये तुम्ही जर जी काही भारतात नगररचना झाल्या विविध ठिकाणी, त्या ठिकाणी पाहाल तर तुम्हाला असं दिसेल की त्या ठिकाणी खूप दूरचा विचार करून या सगळ्या योजना आधीच राबवलेल्या आहेत. म्हणजे याच्याही पलीकडे जा. तुम्ही जर समजा सूर्य मंदिर पाहिलं असेल कोणार्कचं, किंवा तेलंगणात असलेलं रामप्पा मंदिर बघा, किंवा आपल्या जवळच अगदी औरंगाबाद पाशी असणाऱ्या, संभाजीनगर पाशी असणाऱ्या ज्या लेण्या आहेत अजिंठ्याच्या आणि वेरूळचं मंदिर बघा. आपण नेहमी कोणत्याही रचनेची किंवा स्ट्रक्चरची बांधणी खालून वरे करतो, बरोबर. आधी पाया मजबूत करतो आणि मग वरे 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 बांधत जातो. पण जर तुम्ही कृष्णेश्वराचं मंदिर बघितलं, जर तुम्ही अजिंठ्याला गेल्यानंतर त्या ठिकाणी एक मंदिर आहे लेण्यांमध्ये, ते मंदिर बघितलं तर ते खालून वर बांधलेलं नाही, तर वरून खाली बांधलेलं. कल्पना करा तुम्ही की त्या काळात कोणतं बुलडोझर्स नव्हते, त्या काळात कोणत्या मशीन्स नव्हत्या, त्या काळात कोणते कटर्स नव्हते, पण त्याची रचना बघा, त्याची मजबूती बघा. रामप्पा मंदिर गेल्या 2000 वर्षापासून जशास तसं उभं आहे तेलंगणामध्ये. ती एक आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक वारसा म्हणून युनोनं त्याला जतन करायचे आदेश दिलेले आहेत आणि फंडिंग येते. अशी अनेक मंदिरं, अशा अनेक वास्तू भारतामध्ये आहेत ज्या अप्रतिम आहेत. यातून आपण काय शिकतो? भारतीय ज्ञान परंपरेमधला एक ज्ञानशाखा म्हणजे वास्तुशास्त्र आणि रचनाशास्त्र. यातली काही उदाहरणं मी तुम्हाला दिली आहे की नाही. किंवा आपल्याकडे बघा तुम्ही किल्ले बांधणी ही देखील एक आपल्याकडचीच काय आहे, ज्ञानपरंपरा आहे. शिवाजी महाराजांचा भर विविध प्रकारची किल्ले बांधणं आणि त्या ठिकाणी त्याला आपल्या एकंदरीत अधीनस्थ ठेवणं, ह्या आग्रह का होता, बरोबर. मग या ठिकाणी तुम्ही जर समजा सिंधुदुर्ग जिल्हा पाहिला, त्या ठिकाणी सिंधुदुर्गचा एक किल्ला आहे, मालवणचा किल्ला म्हणतो आपण.
किंवा प्रतापगड असेल, रायगड असेल, है की विविध प्रकारचे किल्ले, सिंहगड असेल, तोरणा असेल, है की सगळ्या किल्ल्यांची बघा, त्या ठिकाणी कधीही पाण्याची कमतरता उन्हाळ्यात पण पडलेली नाही. म्हणजे पावसाळ्यात पडलेल्या पाण्याचं नियोजन असं केलं गेलं की पुढचा पावसाळा येऊस्तोवर तिथं राहणाऱ्या लोकांना कशाची कमतरता कधी भासली नाही, पाण्याची कमतरता कधीच भासली नाही. आजही त्या ठिकाणचं नियोजन इतकं उत्तम आहे की आपण कल्पना करू शकत नाही की इतक्या उंचावर एवढं थंड पाणी मिळतं कसं. इथे आपण 400-400, 500-500 फूट जरी खाली बोर घातला पाणीच लागणार. अनेक शेतकरी हैराण असतात, अनेक घरमालक हैराण असतात की आमच्या बोरला पाणी नाही. कल्पना करा ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे भारतीय वास्तुशास्त्र आणि भारतीय रचनाशास्त्र हे किती प्रगत होतं हे तुमच्या या ठिकाणी लक्षात. ठीक. त्यानंतरचं आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य भारतीय ज्ञान परंपरेचं म्हटलं तर ते आहे गणित आणि खगोलशास्त्र. आता लक्षात घ्या, जगाच्या पाठीवरती शून्याचा शोध आणि शून्याचं इंट्रोडक्शन कोणी केलेलं आहे? भारतानं केलं. तोपर्यंत जगाला आहे की नाही त्याच्या पुढची कोणतीही गणना करण्याची क्षमताच जगाकडे नव्हती. होती का? नव्हती. म्हणजे निश्चितपणे हे क्रेडिट आपल्याकडे जातं. शून्य मंदिर नावाचं एक मंदिर प्रसिद्ध आहे, तुम्ही सहज शोध घ्या, इंटरनेटवर बघा, तुम्हाला शून्य मंदिर, त्या मंदिराचं नावच ठेवलंय शून्य मंदिर. आलं लक्षात? म्हणजे ज्या ठिकाणी आहे की नाही, ज्या ठिकाणी या संदर्भातल्या काही शिलालेख उपलब्ध आहेत म्हणून त्या मंदिराला, त्या ठिकाणाला काय म्हटलं गेलं? शून्य मंदिरच म्हटलं गेलं. पण त्या ठिकाणी त्या ऋषीची देखील प्रतिमा आज आपल्याला पाहायला मिळते. आणि प्रामुख्यानं जर विचार केला तर भारतीय गणितशास्त्र आणि भारतीय खगोलशास्त्र हे अतिशय प्रगत होतं असं म्हणायला काही हरकत नाही. त्याचं एक कारण मी तुम्हाला सांगतो. आज ठीक आहे, गॅलिलिओनं दुर्बीनचा शोध लावला, बरोबर. दुर्बीनचा शोध लावल्यानंतर कळालं की चंद्र इकडं आहे, सूर्य तिथं आहे, विविध प्रकारचे दुसरे पण ग्रह आपल्याला दिसते दुर्बीनच्या माध्यमातून. पण गॅलिलिओनं मध्ययुगीन कालखंडामध्ये जेव्हा दुर्बीनचा शोध लावला त्याच्या पूर्वी कोणत्या दुर्बीन होत्या? नव्हत्या, बिलकुल नव्हत्या. आपल्याकडे आणखीन एक नाव आहे आर्यभट्ट नावाचं. आर्यभट्टाचं या संदर्भातलं मोठं योगदान आहे, बरोबर. म्हणजे मी तुम्हाला नेमकं काय सांगायचा प्रयत्न करायलो की आधुनिक तंत्रज्ञानातली जी काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत हे इन्स्ट्रुमेंट्स येण्यापूर्वीपासून आपल्याकडे ह्या विश्वाचा अभ्यास झालेला आहे. त्याचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. ते म्हणजे भारतीय ज्ञान परंपरेमध्ये तुम्ही कधी पंचांगशास्त्र हा शब्दप्रयोग ऐकला असेल किंवा पंचांग हा शब्दप्रयोग ऐकला असेल, बरोबर. आज ठीक आहे, आपल्याकडे नाही का कम्प्युटर्स आहेत, आपण कसलंही कॅल्क्युलेशन अल्गोरिदम लावून वापरू शकतो. तेव्हा काय होतं? तेव्हा काहीच नव्हतं. फक्त आकडेमोड पद्धतीनं हे गणितज्ञ सगळी व्यवस्था बघायची. मला सांगा, पंचांग ही काही आजची गोष्ट नाही, अनादी कालापासून आपल्याकडे ती परंपरा चालू आलेली आहे, चालत राहिलेली आहे. त्याच्यामध्ये सांगितलेला अमावस्या पौर्णिमा कधीही मागपुढं होत नाही. त्यांनी सांगितलेले ग्रहण, आता मला सांगा, 1 वर्षानंतर कोणत्या दिवशी कोणतं ग्रहण यायले, 100 वर्षानंतर कोणतं ग्रहण यायले, याची गणना कुणाकडे हो करायला? परंतु पंचांग शास्त्रज्ञांकडे ही क्षमता आहे या सगळ्या ग्रहगोल ताऱ्यांचा अभ्यास करून, आहे की नाही, ती सगळी गणना करतात आणि बरोबर सूर्याची, पृथ्वीची आणि चंद्राची जी काही अवस्था आहे त्या अवस्थाचा अभ्यास करून गणितीय पद्धतीने हे मांडतात. आणि ते खरं सिद्ध आजतागायत झालेलं आहे, भूतकाळातही झालं आणि वर्तमान काळात पण होतं आणि भविष्यात पण होतं. मग मला सांगा, हे पंचांग येण्यापूर्वी कोणती गॅलिलिओची दुर्बीण आपल्याकडे होती की चंद्राचा अभ्यास करा, सूर्याचा अभ्यास करा, एवढ्या दिवसानंतरच बरोबर नाही का या ठिकाणी ग्रहण, सूर्य किंवा चंद्रग्रहण घडणार आहे? हे कसं कळालं? या ज्ञानाला तुम्हाला स्वीकारावं लागेल, तुम्ही याला नाकारू शकत नाही. म्हणजे हे करण्यामागे कुठली ना कुठली तरी शास्त्रीय पद्धत, कुठली ना कुठलं तरी लॉजिक त्या ठिकाणी अप्लाय होतं आणि त्यातूनच ते निष्कर्ष बाहेर येतात. हे देखील आपल्याला मान्य करावं लागेल. मग तसंच तुम्हाला माहीत आहे की जगामध्ये माहिती आहे का, जगामध्ये प्रामुख्यानं खास करून युरोपियन कंट्रीजमध्ये एक मान्यता होती की पृथ्वी ही केंद्रक आहे
आणि सूर्यासहित बाकी सगळे ग्रह गोल तारे पृथ्वीभोवती फिरतात. आता ही थोडीशी भावना धार्मिक घटकांशी निगडीत होती, बरोबर. मध्ययुगीन कालखंडामध्ये कोपर्निकसनं याला तडा घातली. तो असं म्हटला की धर्मभावना सोडून द्या, पण मी तुम्हाला वास्तविक सांगतो, आहे की नाही, वैज्ञानिक सांगतो की पृथ्वी केंद्रक नाही, आपण एका सोलार सिस्टमचे भाग आहेत. सोलार म्हणजे सूर्य हा केंद्रक आहे आणि त्याच्या अवतीभोवती सगळे हे ग्रह गोल तारे फिरतात या सौर्यमालेचं. असं म्हटल्यानंतर सर्वच म्हणजे डोळे झाकून धर्माला फॉलो करणारे कुणाच्या विरुद्ध गेले? कोपर्निकसच्या, निकोलस कोपर्निकसच्या विरुद्ध गेले आणि त्याला त्याचे परिणाम भोगावे लागले. पण सत्य हे सत्य असतं. पण लक्षात घ्या, मध्ययुगीन कालखंडामध्ये कोपर्निकसनं हे सांगितलं, परंतु जवळपास त्याच्या 1000 वर्षापूर्वी भारतामध्ये याचं ऑलरेडी प्रगटीकरण करण्यात आलेलं आहे की आपण सौर्यमालेचे घटक आहोत. सूर्य हा केंद्र आहे, त्याच्या ऊर्जेपासूनच आपली उत्पत्ती आहे. आपण जगतो पण त्यापासून भेटणाऱ्या ऊर्जेपासूनच. बघा, आपल्याकडे सूर्यनमस्कार आहे. सकाळी उठल्या उठल्या अनेक जण गंगेला जाऊन किंवा नदीला जाऊन किंवा पाण्याच्या ठिकाणी जाऊन आहुती वाहतात. कुणाला? सूर्याला, है की. प्रकाश संश्लेषणाचं काम सगळ्या वनस्पती कुठून करतात? सूर्याच्या ऊर्जेपासून करतात. आपल्याला जर आवश्यक वेळ जर सूर्यप्रकाश भेटला नाही तर आपल्या शरीरात देखील डिफिशियन्सी तयार होते. गॉट इट. म्हणजे काही घटकांची डी विटॅमिन वगैरे आपल्या शरीरामध्ये कमी होतं. म्हणजे याचा अर्थ असा की 1000 म्हणजे कोपर्निकसच्या 1000 पूर्वी हे प्रगटीकरण आपल्याकडे झालेलं आहे. म्हणजे आपण ह्या खगोलशास्त्राच्या अभ्यासामध्ये इतर जगाच्या किती पुढं होतो हे यातून सिद्ध होतं. ठीक. आणि ऑलरेडी सांगितलं की ज्योतिषशास्त्रामध्ये विविध प्रकारच्या ग्रह गोल ताऱ्यांचा अभ्यास करून तुमचं भविष्य वर्तवण्याचा प्रयत्न होतो. ठीक आहे, आता मी भविष्यात किंवा भविष्यकाराकडे जाणार नाही, पण माझा कन्सर्न आहे की विविध प्रकारचे जे ग्रह गोल तारे सांगितलेत ते विज्ञानानं आज मान्य केलेले आहेत. मंगळ आहे की नाही, 6 करोड किलोमीटर दूर आपल्यापासून आहे आणि आपलं यान त्या ठिकाणी जाऊन आलं. त्याच्यावरती एक फार सुंदर सिनेमा पण आला आहे की नाही, मिशन मंगल नावाचा, पाहिला असेल तुम्ही, बरोबर. आपण चंद्रावर स्वारी केली, बरोबर. आपलं यान त्या ठिकाणी जाऊन देखील धडकलं, बरोबर. म्हणजे एक लक्षात घ्या, हे जे काही ज्ञान आहे ते त्या वेळेसच्या उपलब्ध ज्ञानाच्या आधारे त्यांनी मांडणी केलेली, बरोबर. ठीक आहे. आजच्या एकदम 100% तांत्रिक युगाचे तत्व त्याला लावून आपण जस्टिफाय किंवा इनजस्टिफाय करू शकत नाही. पण एक गोष्ट मान्य करावी लागते की तेव्हा अशा प्रकारची कोणतीही म्हणजे उपकरणं उपलब्ध नसताना त्यांनी कसं ह्या जगाचं निरीक्षण केलं असेल, विश्वाचं निरीक्षण केलं असेल, विविध प्रकारच्या ग्रह गोल ताऱ्यांचं निरीक्षण केलं असेल आणि निष्कर्ष मांडले असतील, त्याची कमाल तुम्ही आधी करा. गॉट माय पॉईंट. तर हे एक याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं मला वाटतं. त्यानंतर सांस्कृतिक परंपरा. आता लक्षात घ्या, भारत देश ऑलरेडी या ठिकाणी विविध प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. विविध प्रकारच्या भारताच्या अंतर्गतच विविध प्रकारच्या संस्कृती आहेत, आहे की नाही. जर तुम्ही समजा सहज तुम्ही बघितलं आपल्या अवतीभोवती, साधारणतः आपल्याकडे भाषावार राज्यरचना केलेली आहे. स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे काय केली आहे? भाषावार प्रांतरचना केलेली आहे किंवा राज्यरचना केलेली आहे. मग एक 5-6 देश, 5-6 राज्य आपले हिंदी भाषिक आहेत. गुजराती लोकांसाठी गुजरात आहे, महाराष्ट्रीयांसाठी महाराष्ट्र आहे, तेलंगणासाठी तेलुगूंसाठी तेलंगणा आणि आंध्र प्रदेश 2 झाले आता, कारण की तेलंगणाचं विभाजन झालं आंध्र प्रदेशमधून. म्हणजे अशा पद्धतीची प्रांतरचना आहे. पण तुम्ही ज्या त्या प्रांतात जाल ना, त्या ठिकाणची सांस्कृतिक जडणघडण काही अंशी तुम्हाला भिन्न आढळेल. बऱ्याचशा चालीरीती भारतात समान आहेत, परंतु आपलं खानपान वेगळं आहे, आपली वेशभूषा वेगळी आहे की नाही. आणि मला याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला हे सांगायचं आहे की ह्या सांस्कृतिक परंपरेचा अभ्यास करत असताना भारतात विकसित झालेली संगीत कला, नृत्यकला, नाट्यकला किंवा विविध प्रकारच्या ज्या 64 कला आहेत त्या भारतभर पसरलेल्या. आलं लक्षात? जगाच्या पाठीवर एवढ्या कला एका राष्ट्रात विकसित झालेल्या तुम्हाला कुठल्याही ज्ञानपरंपरेत पाहायला मिळणार नाहीत, हे तुम्ही लक्षात घ्या. मग तुम्ही इवन ग्रीकची जरी तुलना केली, आहे की नाही,
कारण की आपण नेहमी कोणतंही शास्त्र काढलं की आपण प्लेटो अरिस्टॉटलचं नाव घेतो, घ्या हरकत नाही, पण पॅरलली आपली जी परंपरा आहे त्यालाही विसरू नका. ॲडम स्मिथचं नाव काढल्याशिवाय आपलं अर्थशास्त्र सुरू होत नाही. पण दुर्दैवानं आपण आपल्या कौटिल्याला किंवा चाणक्याला विसरतो. ऐकी, ज्या ज्या वेळेला राज्यशास्त्राचा विचार किंवा राजनीतीचा विचार होतो त्यावेळेला आपण नक्की अरिस्टॉटल प्लॅटोचा उल्लेख करतो. पण दुर्दैवानं आपल्या भारतामध्ये जी काही राजे राजवाडे होऊन गेले त्यांची एकंदरीत प्रशासनाची व्यवस्था कशी होती याच्यावरती खूप सुंदर विवेचन आणि चिंतन आपल्याकडे ऑलरेडी मांडलेलं आहे. मग ती विदूर नीती असेल, महाभारतकालीन सांगतोय, विदूर नीती असेल, विदूर नीतीसारखं एकंदरीतच एखादं राज्यकारभार कसा चालावा तितकं उत्कृष्ट लिखाण तुम्हाला इतरत्र कुठेच पाहायला मिळणार नाही. कौटिल्यानं देखील, चंद्रगुप्त हा त्यानंच निर्माण केलेला राजा आहे जो सम्राट झाल्यानंतर. त्याचं तुम्ही साम्राज्य बघा किती पसरलेलं होतं. एवढं विस्तीर्ण साम्राज्य त्याचं प्रशासन चालवण्यासाठी त्या चंद्रगुप्ताचा गुरु म्हणजे चाणक्य किंवा तुमचा हा कौटिल्य त्याला मार्गदर्शन करायचा. त्यातून राज्यकारभार कसा करावा ह्याची तत्व त्यानं त्या ठिकाणी मांडली. दुर्दैवानं आपण संदर्भ घेत नाही. म्हणजे या एकंदरीत संपूर्ण ज्ञान प्रणालीचा विचार जर केला तर ही 5-6 महत्वाची एकंदरीत वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. परंतु ह्या सांस्कृतिक परंपरेमध्ये मला एक गोष्ट आवर्जून मांडावी वाटते, ती म्हणजे आपल्याकडे विकसित झालेली चित्रकला. जर कधी योग आला तर तुम्ही अजिंठ्याला जरूर जा. नैसर्गिक रंगापासून त्या ठिकाणी विविध प्रकारचे चित्र किती वर्षाखाली काढले काही सांगता येणार नाही. अनादिकालापासून ते आहेत उपलब्ध. आज तो जागतिक वारसा आहे आपल्याकडे, आहे की. म्हणजे हे फक्त आपल्याकडेच असं नाही, तुम्ही भारतभर कुठंही भटका, कुठेही फिरा, तुम्हाला अशा प्रकारचे अनेक उत्कृष्ट उदाहरणं तुम्हाला स्वतःला अनुभवायला मिळतील. आणि ते निश्चितपणे आपल्या ज्ञान परंपरेचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर शेवटचं एक जे वैशिष्ट्य ते मी तुमच्या समोर सादर करतो ते म्हणजे समाजशास्त्रीय ज्ञान. आता मला सांगा, मानव ज्या वेळेला समुदाय करून एका ठिकाणी राहायला लागला म्हणजेच मानवाचा काय निर्माण झाला? एक समुदाय, समुदायाचाच एक समाज. छोट्या छोट्या कम्युनिटीज आहेत, कम्युनिटी डेव्हलप झाल्या, एक सोसायटी डेव्हलप होते. आपण पण कोणा ना कोणा कम्युनिटीशी बिलॉंग करतो. पण ह्या अनेक कम्युनिटीज काय फॉर्म करतात? एक सोसायटी, एक समाज फॉर्म करतात, है की. आणि अरिस्टॉटलनं म्हटलेलं आहे, काय म्हटलंय की मानव एकटा राहू शकत नाही. जर तो एकटा राहिलाच एक तर तो देव असावा अथवा दानव असावा. काय म्हणतो अरिस्टॉटल? अ ह्युमन बीइंग कॅन नॉट लिव्ह अलोन. इफ ॲट ऑल ही ऑर शी लिव्ज, ही ऑर शी इज आयदर ए गॉड ऑर ए डेमन. अशा प्रकारची व्याख्या अरिस्टॉटलनं केलेली आहे. तुम्ही म्हणताल सर आत्ताच तुम्ही म्हटलात की बा आपल्याकडच्यांचे संदर्भ आपण देत नाही, पण हा एक युनिक संदर्भ आहे म्हणून मी तुम्हाला मुद्दामून त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ असा नाही की मला भारतीय ज्ञान परंपरेचा म्हणजे आदर नाही, असं होणार नाही. ठीक, कारण की अतिशय फेमस कोट आहे अरिस्टॉटल, जगभर फेमस कोट आहे. आता ह्या भारतीय ज्ञान प्रणालीमध्ये समाजशास्त्रीय ज्ञानाच्या क्षेत्रात देखील आपल्याला अतिशय समृद्ध करून ठेवलेलं आहे. यामध्ये धर्मशास्त्र, आता आपण सगळेजण भारतीय आहोत, बरोबर. भारतीय म्हणजे काय? मी तुम्हाला याची व्याख्या पूर्वीच सांगितलेली आहे मागच्या व्याख्यानात किंवा मागच्या क्लासमध्ये. विष्णू पुराणामध्ये अशी व्याख्या सांगितलेली आहे, उत्तरेच्या बर्फाळ प्रदेशापासून म्हणजेच हिमालयापासून दक्षिणेकडे असणाऱ्या सिंधू समुद्रापर्यंत म्हणजेच इंडियन ओशन पर्यंत, आणि पुन्हा नंतर पुन्हा इकडं पूर्वेपासून पार पश्चिमेपर्यंत अरब सागरापर्यंत हा जो विस्तीर्ण भूभाग आहे ज्यामध्ये भरत राजाचे वंशज वास्तव्य करतात ते भारतीय, अशी व्याख्या विष्णू पुराणात दिली. पण चला आपण
थोडंसं याला मॉडर्न टच देण्याचा प्रयत्न करू. आहे की याला आपण काय करू की भारतीय समाज आपण आता थोडासा व्यापक दृष्टिकोनानं घेऊ. जो कोणी भारतीय धर्म, आता भारतीय धर्म म्हटलं की विविध प्रकारचे धर्म आहेत भारतात. एक सनातन हा प्रमुख धर्म समजा, अनादिकालापासून चालत आलेला सनातन धर्म, हा सनातन धर्म ज्याला आपण बरेच वेळेला हिंदू धर्म अशाही प्रकारचा शब्द प्रयोग करतो नाही की, पण खरा मूळ शब्द जो आहे तो सनातन धर्म आहे. ज्या ठिकाणी शंकराचार्यांनी सनातनाची पताका झळकवली. बरोबर, शंकराचार्यांनी कोणत्या रंगाची? भगव्या रंगाची सनातनाची पताका रंगवली किंवा झळकवली, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? सनातन धर्म. अशा प्रकारचा पुढच्या कालखंडामध्ये शब्दप्रयोग सुरू झाला. आता खऱ्या अर्थानं आपल्याकडे बुद्धिझम विकसित झालं, गौतम बुद्धांनी याची स्थापना केलेली आहे. आपल्याकडे 24 तीर्थंकार होऊन गेले जैन धर्माचे. बरोबर, जैन धर्माची स्थापना जवळपास गौतम बुद्धाचे ते समकालीन होते, त्याची स्थापना झाली. त्यानंतर तुम्ही थोडंसं पुढच्या काळात याल, है की, म्हणजे खास करून 12व्या शतकामध्ये, त्यावेळेला बसवेश्वरांनी वीरशैव धर्माची स्थापना केली, लिंगायत धर्म आपण म्हणतो. बरोबर, म्हणजे त्यानंतर मध्ययुगीन कालखंडामध्येच, कारण की आपल्यावरती परकीयांची किंवा आक्रांतांची आक्रमणं होऊ लागली, त्यातून एक लढवय्या समाज पुढे आला आहे, आणि त्याला आपण आज नाही का शीख धर्म असं म्हणतो, त्याचीही स्थापना भारतातच झाली. म्हणजे जगाच्या पाठीवरच्या प्रमुख धर्मांचा विचार जर केला तर ख्रिश्चन धर्म आणि इस्लाम धर्म या दोन्ही धर्माची स्थापना भारताच्या बाहेर झाली. अरबस्थानात मुस्लिम धर्माची स्थापना जेमतेम आत्तापासून 1400 वर्षापूर्वी अप्रॉक्सिमेटली सांगतोय, आणि त्यानंतर एक 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त जन्म आपण प्रमाण मानतो सगळ्या जगाला, म्हणून ॲनाडॉमिनी आणि BC बिफोर ख्राइस्ट हे शब्द प्रयोग होतात. तर 2000 वर्षापूर्वी ख्रिश्चन धर्माची स्थापना झाली असं आपण मानतो. परंतु सनातन धर्माचा आपण एखादा एक्झॅक्ट आकडा सांगू शकतो, एवढ्या वर्षपूर्वीचा आहे. वैदिक काळ बघा, पुराणोक्त काळ बघा, आहे की नाही, नंतरचे सगळे कालखंड बघा, कितीतरी शेकडो वर्ष आपल्याला मागे जावं. महाभारताचाच कालखंड हा जवळपास 5000 वर्ष जुना आहे असं म्हणतो. 8 ते 10,000 वर्षापूर्वी आपण महाभारत घडलं असं म्हणतो. 8 ते 10,000 वर्षापूर्वी रामायण घडलं असं आपण म्हणतो. म्हणजे हा जर काळ आपण विचारात घेतला तर या ठिकाणी जे होमोसेपियन्स जवळपास एक 60-70 हजार वर्षापूर्वी जगाच्या पाठीवर राहिले आहे की नाही, एवढे वर्ष मागं जर आपली एवढी संस्कृती विकसित होती, तर मग तुम्ही जगाचा विचार करा की आधुनिक कोण होतं आणि कोण आहे आणि कोण नाही, याचा विचार तुम्ही करा. आणि म्हणून भारतीय समाजाचा विचार करत असताना भारतीय समाज हा समृद्ध समाज होता, कारण की आपल्याकडे शहरी किंवा नगरी रचना उत्कृष्ट होत्या, वास्तुशास्त्र उत्कृष्ट होतं, गणित आणि खगोलशास्त्राचं ज्ञान आपल्याकडे होतं, आयुर्वेदासारखं एक पॅथी किंवा मेडिसिनची पॅथी आपण विकसित केली होती, आपल्याकडे वेद पुराण एक नाही किंवा उपवेद ह्या सगळ्यांचं प्रचंड ज्ञान आपल्याकडे होतं. यातून आपल्या समाजाचा विकास धर्मशास्त्राच्या माध्यमातून, तत्वज्ञानाच्या माध्यमातून, कलेच्या माध्यमातून, 64 कला होत्या पूर्वी सांगितलं मी तुम्हाला, आणि लोक परंपरांच्या माध्यमातून झालेला आहे, यात काही शंका नाही. आता पहा तुम्ही, छोटं उदाहरण तुम्हाला सांगतो. आपल्याकडे बाकी सगळं सोडा, आपल्याकडे ना कसिने किती डेव्हलप झालेले आहे बघा. कसिने म्हणजे एकंदरीत लोकांची खाण्यापिण्याच्या सवयी. महाराष्ट्रात बघा तुम्ही, आपल्या इटिंग हॅबिट्स काय. तुम्ही साऊथला जा, तामिळनाडू, केरळ, गुजरात, तामिळनाडू, केरळ किंवा आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या ठिकाणचं खानपान बघा, त्या ठिकाणच्या व्हॅरायटीज बघा. तुम्ही जर इकडं गुजरात आणि राजस्थानला जाल, तिकडचे इटिंग हॅबिट्स बघा. ऐक, म्हणजे प्रत्येक प्रांतात तुम्ही जाल ना, मग चक्क नॉर्थ ईस्टपासून ते राजस्थानपर्यंत, वरती तुमच्या जम्मू आणि काश्मीरपासून ते चक्क कन्याकुमारीपर्यंत किंवा केरळपर्यंत तुम्ही जा, तुम्हाला प्रत्येक राज्यामधलं खानपान वेगळ्या प्रकारचं दिसेल, वेशभूषा वेगळ्या प्रकारची दिसेल, समाजरचना वेगळ्या प्रकारची दिसेल, विविध प्रकारच्या भाषांची रेलचेल तर आहेच आहे, यात काही शंकाच नाही. ऐक, इंडियन गॅझेटप्रमाणे 1651 मला वाटतं, एक नंतर ॲडिशन झालं, 52 भाषांचा एकंदरीत अस्तित्व आपल्याला भारतात सापडतं. मग त्यानंतर परिशिष्टातल्या भाषा असणाऱ्या वेगळ्या. ऐक,
ज्या की राज्याप्रमाणे म्हणजे मराठी, हिंदी ह्या भाषा त्या वेगळ्या, परंतु भारताच्या विस्तीर्ण प्रांतात विविध प्रकारच्या बोलीभाषांचा उल्लेख मी करायलो, त्या आहेत 1652. मग मला सांगा, एवढा जर आपला सामाजिक विकास, धार्मिक विकास, बौद्धिक विकास, सांस्कृतिक विकास असेल तर मग तो समाज प्रगत होता की नव्हता? बरोबर आहे. तर ही गोष्ट या ठिकाणी आपल्याला थोडीशी समजून घ्यावी लागते. आणि ह्या ज्या विविध प्रकारच्या परंपरा आहेत ह्या आपल्या विविध समुदायांनी पालन केल्या. तुम्ही जर समजा नाही का अगदी जंगलात जाल, ज्या ठिकाणी नाही का आदिवासी समाज वास्तव्य करतो, आजही अनेक लोक जंगलात राहतात, त्यांचं जीवन बघा, निसर्गाला धरून जगतात, निसर्गाला वगळून नाही. आपण तरी ज्या लोकांचं शहरीकरण झालं, मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आपण राहायला गेलो, निसर्गापासून थोडं आपण दूर होत चाललो. आपण पूर्ण डिस्कनेक्ट होऊ शकत नाही, कारण की श्वास घ्यायला ऑक्सिजन लागतोच, आहे की नाही? अंगावरती सूर्याची किरणं पडावीच लागतात, बरोबर. आणि जे काही निसर्ग आपल्याला द्यायला आहे शेतामध्ये तेच आपल्याला खायला लागतंच विविध प्रकारचं. तुम्ही निसर्गापासून तुम्ही अलिप्त राहू शकत नाही. परंतु जर समजा एखाद्या आदिवासी कुटुंबाचा आणि तुमचा माझा विचार केला किंवा मेट्रोपॉलिटन सिटीतल्या एका कुटुंबाचा विचार केला तर फरक आहे ना, निश्चितपणे त्यांच्या जगण्याचा फरक आहे, त्यांच्या वागण्याचा, जगण्याचा, बोलण्याचा, सांस्कृतिक वारसा आहे की, त्यांचे इटिंग हॅबिट्स, त्यांचं लाईफस्टाईल, त्यांच्या एकंदरीत जे काही स्टँडर्ड्स ऑफ लिव्हिंग आहे सगळं वेगळं असणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी ज्यावेळेला आपण असा विचार करतो की भारतीय ज्ञान परंपरा ही जगात का प्रसिद्ध आहे, त्याचं एकमेव कारण म्हणजे आधुनिक काळातही आपण आपली व्यवस्था अबाधित ठेवू शकतो. आधुनिक काळात आता हे मॉडर्न युग आहे, अल्ट्रा मॉडर्न युग आहे, कम्प्युटरचं जग आहे, AIचं जग आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं. याही काळात आपण आपल्या परंपरा टिकवून ठेवलेल्या आहेत, हे या ठिकाणी आपल्याला विशेष करून म्हणावं लागतं. आणि ही झाली एकूण 7 वैशिष्ट्य कशाची, भारतीय ज्ञान परंपरेची. त्यानंतर आपण थोडंसं एक ढोबळ मनानं ही जी काही भारतीय ज्ञान परंपरा आहे याचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न, कारण की मी बरेच वेळेला बोललो खरं तर या संदर्भात. परंतु भारतीय ज्ञान परंपरा किंवा प्रणाली हा शब्द वेगळा आहे, लक्षात घ्या. प्रणालीपेक्षा मला परंपरा हा शब्द मोस्ट सुटेबल वाटतो. जरी समजा नाही का करिक्युलम रायटर्सनं इंडियन नॉलेज सिस्टीम हा शब्द प्रयोग वापरला आहे, पण मला असं वाटतं की त्या ठिकाणी इंडियन नॉलेज ट्रेडिशन हा शब्द वापरायला पाहिजे होता. कारण की ट्रेडिशनला पर्यायी मराठी शब्द परंपरा असा आणि सिस्टीम या शब्दाला पर्यायी शब्द मराठीमध्ये प्रणाली असा आहे की नाही. प्रणालीचा तुम्ही एक म्हणजे इंटेन्सिव्ह अर्थ काढायचा प्रयत्न केला फार डेप्थमध्ये जाऊन, आणि परंपरा शब्दाचा अर्थ काढायचा प्रयत्न करा, तुमच्या लक्षात येईल की प्रणाली आणि परंपरेमध्ये फंडामेंटल डिफरन्स काय आहे. आणि म्हणून हे सगळं करत असताना भारतीय परंपरा, भारतीय संस्कृती, भारतीय विज्ञान, भारतीय तत्त्वज्ञान आणि भारतीय ज्ञानाची विविध क्षेत्र या सगळ्या संदर्भात जेव्हा आपण व्यापक विचार करतो त्यालाच आपण भारतीय ज्ञान परंपरा असं म्हणतो. मग यामध्ये पूर्वी पुन्हा जस्ट रिकॅप करतो मी, यामध्ये पुन्हा वेद आले, उपनिषद आले, उपवेद आले, योग आलं, आयुर्वेद आलं, वास्तुशास्त्र आलं, ज्योतिषशास्त्र आलं, संगीत आलं, 64 प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या कला आल्या. या सगळ्या ज्ञानक्षेत्राचा समावेश भारतीय ज्ञान परंपरेमध्ये प्रकर्षानं आपल्याला करावाच लागतो. त्याशिवाय भारतीय ज्ञान परंपरेचं व्यापक क्षेत्र आपण मान्य करू शकत नाही, बरोबर. तर ही सगळी परंपरा आहे आणि ही इथे आपण समजून घेणं गरजेचं आहे. आता मला सांगा की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020मध्ये हा विषय टाकण्याचं काय कारण, हे देखील तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि म्हणून आता मी काय करतो की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याची उद्दिष्टे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. याचे 5 महत्त्वाचे उद्दिष्ट सांगेल जे की इन द कॉन्टेक्स्ट ऑफ भारतीय ज्ञान प्रणाली किंवा परंपरा आहे. इन द कॉन्टेक्स्ट ऑफ भारतीय ज्ञान परंपरा आहे. त्यातलं पहिलं उद्दिष्ट आहे भारतीय ज्ञानाचा समावेश आपल्या फॉर्मल सिस्टम एज्युकेशनमध्ये करणं. आता शिक्षण हे काय आहे, एक फॉर्मल सिस्टम, एक औपचारिक प्रणाली आहे की औपचारिक प्रणाली आहे यशाची शिक्षण देण्याची. मग ह्या प्रणालीमध्ये कशाचा अंतर्भाव करायचा, भारतीय ज्ञान परंपरेच्या ज्ञानाचा अंतर्भाव
ह्या प्रणालीमध्ये म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये करायचा. मग ते शाळेपासून ते चक्क विद्यापीठीय शिक्षणापर्यंत सगळं आलं. दुसरं उद्दिष्ट स्थानिक ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणं. स्थानिक ज्ञान. स्थानिक ज्ञान म्हणजे काय? नॉलेज रिलेटेड टू लोकल. आता मला सांगा, आपलं विद्यापीठ आहे नांदेडचं, बरोबर? आता हा पेपर डेव्हलप करत असताना काय करायला पाहिजे होतं किंवा काय करणं अपेक्षित आहे ह्या उद्दिष्टाप्रमाणे, की तुमच्या क्षेत्राशी तुमच्या परिसराशी निगडीत जे काही पारंपरिक किंवा प्राचीन ज्ञान आहे त्याचा अंतर्भाव तुम्ही तिकडे करा आणि तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. गॉट इट? जसं आता उदगीरचं उदाहरण घेऊ आपण. आपल्याला एक फार मोठी परंपरा आहे उदगीर शहरात. बहामनीच्या काळापासून आपल्याकडे एक भुईकोट किल्ला आहे. हा किल्ला आहे उदगीरचा. खंदक आहे बघा, बाकी सगळीकडून पाणी राहतं. आता खूप पाऊस पडला पाणी साचलं तिकडे आणि जायला फक्त एकच मार्ग आहे आणि त्या ठिकाणी तो लाकडी मार्ग केलेला होता. रात्रीच्या वेळेला किंवा गरज नसताना ते बंद करून ठेवायचे म्हणजे खंदक उघडं राहायचं. कुणीही सहजमध्ये प्रवेश करू शकत नव्हतं. आता रचनाकाराच्या किंवा रचनाशास्त्राच्या दृष्टिकोनातून ही रचना किंवा हे स्ट्रक्चर महत्त्वाचं आहे की नाही आपल्याला? नक्कीच. किंवा आपल्या इथून जवळच लोहारा म्हणून छोटंसं गाव आहे 8-10 किलोमीटरला, तिथे लेणी सापडली. काही वर्षापूर्वी सहज असंच काही मेंढपाळांना वेगळे काहीतरी स्ट्रक्चर दिसलं, मग त्यांनी कोणाला तरी इन्फॉर्म केलं, लगेच नाही का आपल्याकडचे काही तज्ज्ञ मंडळी त्या ठिकाणी जाऊन भेट दिली. तर काय सापडली? लेणी सापडली. मग त्या लेणीचा अभ्यास जर केला तर आपल्या लक्षात येईल की ही कोणत्या काळात बांधलेली असावी, याचं डेटिंग काय आहे, याचं नियोजन किंवा प्रयोजन काय असं, ज्यानं कोणी लेणी बांधली, बरोबर? त्यानंतर तुम्ही काय करा, देवर्जनला जा. देवर्जनला फार सुंदर अशा पद्धतीचं नाही का त्या ठिकाणी एक हत्ती बेट नावाचं बेट कुलकर्णी साहेबांनी सगळ्यांच्या सहकार्याने विकसित केलं. पण त्याही ठिकाणी एक लेणी आहे, त्याही ठिकाणी एक नाही का तुम्हाला अतिशय थोडंसं भुयारात जाऊन तुम्ही बघा, याचं डेटिंग आपण काढायला पाहिजे, बरोबर? त्याचाही म्हणजे रचना शास्त्राच्या दृष्टिकोनातून आणि इतिहास दृष्टीकोन अभ्यास करायला पाहिजे. उदगीर शहराला 2 महान गुरूंची परंपरा लाभलेली आहे. उदालिक बाबा किंवा उदागीर बाबा, त्यांच्याच नावानं उदगीर ह्या शहराचं नाव पडले. त्याचा सांस्कृतिक अभ्यास व्हायला पाहिजे. आपल्या महाविद्यालयाचंच नाव हावगी स्वामी मठाच्या नावानं पडलेलं आहे. मग हावगी स्वामी महाराज कोण होते, त्यांचं योगदान काय, सामाजिक योगदान काय, धार्मिक योगदान काय, याचा जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा खऱ्या अर्थानं हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं उद्दिष्ट पूर्ण होतं. आलं लक्षात? मी तुम्हाला फक्त काही उदाहरणं सांगायचं. तसं अनेक गोष्टी आहेत आपल्याकडे, अनेक गोष्टी आपल्या अवतीभोवती. म्हणजे हे त्याचं दुसरं उद्दिष्ट आहे. तिसरं उद्दिष्ट आहे बहुआयामी ज्ञानाचा विकास करणे. आता मध्यंतरीच्या कालखंडात काय झालं की आपण आपल्या इंडियननेसपासून डिस्कनेक्ट झालो. तर कुठंतरी सरकारला असं वाटलं की आपल्या सगळ्या ह्या होऊ घातलेल्या किंवा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक मल्टी डायमेन्शनल ॲटिट्यूड फॉर्म व्हावा, मल्टी डायमेन्शनल एक परसेप्शन तयार व्हावं, म्हणून त्यांनी हा विषय एकंदरीत तुमच्या अभ्यासक्रमामध्ये प्रस्तुत केलेला आहे. नंतरचं एक त्याचं वैशिष्ट्य आहे की आपल्या प्राचीन ज्ञानाशी निगडीत संशोधनाला वाव द्यायचा आहे. किती जण संस्कृतमध्ये अभ्यास करते, किती जण पालीचा अभ्यास करते, किती जण भारतीय ज्ञान परंपरेवर संशोधन करते, फार कमी लोक. तर हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे. शेवटचं वैशिष्ट्य म्हणजे आत्मनिर्भर विकसित भारत जर आपल्याला करायचा असेल, आत्मनिर्भर विकसित भारत, डेव्हलप्ड कंट्री लाईक अमेरिका किंवा युरोपमधल्या नाही का इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी सारखी कंट्री व्हायचं असेल तर आपल्याला आधी वैचारिक दृष्टिकोनातून आपली जी ज्ञानसंपदा आहे त्याचाही अंगीकार करावा लागेल, आधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञानाचाही अंगीकार करावा लागेल आणि याचा चांगला मिलाप करत करत मेळ घालत घालत आपल्याला विकसित राष्ट्राची संकल्पना समोर आणता आली पाहिजे. आणि म्हणून आत्मनिर्भर भारताचा विकास सर्वांगीण कसा करता येईल, आपल्यामध्ये एंटरप्रिनरशिप कशी विकसित करता येईल, आपल्यामध्ये नवनवे प्रकारचे उद्योग उभारणीसाठीची भावना कशी निर्माण करता येईल, हाही दृष्टिकोन ह्या भारतीय ज्ञान परंपरेच्या माध्यमातून इथं करायचा आहे असा एक मानस इथं व्यक्त केलेला आहे. तर मला वाटते आज वेळेच्या अभावी मला थोडं थांबावं लागेल.
आणि यानंतरचं माझं जे प्रगटीकरण असेल किंवा विवेचन असेल ते ह्याच विषयाला पुढच्या स्टेजला नेऊन मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेल किंवा सादर करायचा प्रयत्न करेल. धन्यवाद. या ठिकाणी मी थांबतो.